नमस्कार, मी परमदा जाधव. पुण्याची वाहतूक कोंडी कायमची कमी होणार का? रुपये 55,000 कोटीपेक्षा मोठा प्रकल्प, सुमारे 170 किलोमीटरचा रिंग रोड, बोगदे, मोठे पूल, उड्डाणपूल आणि वेगवान प्रवास. सध्या या प्रकरणाचे काम हे नेमके कुठेपर्यंत आले आहे? आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर पुण्यातील रिंग रोडची जी गरज का आहे? तर पुणे हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मुंबई, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बंगळूर या दिशेने जाणारी जी हजारो वाहने आहेत, ते दररोज पुण्यातून जातात आणि त्यामुळे शहरात प्रचंड ट्रॅफिक जमा होते. आणि यावर कायमस्वरूपीचे उपाय म्हणून बाहेर रिंग रोड तयार केला जात आहे. तर या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर याची लांबी आहे सुमारे 170 किलोमीटर आणि खर्च आहे 55,000 कोटीच्या आसपास आणि 8 लेन प्रवेश नियंत्रित रस्ता आणि डिझाईन्ड स्पीड 120 किमी प्रति तास, अनेक इंटरचेंज आणि मोठे पूल, बोगदे. वाईड काम कुठेपर्यंत आले? तर सध्या पश्चिम भागात बांधकाम वेगाने सुरू आहे. अनेक बोगद्यांचे काम सुरू आहे. मोठे पूल, वाईड आणि अंडरपास, इंटरचेंज या बांधकाम सुरू आहे. यांचे काम चालू आहे आणि जमीन संपादनही बहुतांश पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे पुढील टप्प्यात बांधकामाचा जो अधिक वेग हा मिळण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा कोणाला होणार आहे? तर पुणेकरांना, उद्योजकांना, ट्रक चालकांना किंवा मुंबई, बंगळूर प्रवाशांना, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर वाहतुकीला. आणि याच्यामुळे आर्थिक फायदा सुद्धा हा होणार आहे. तर तो कसा? तर इंधन बचत, वेळेची बचत, प्रदूषण कमी होईल आणि नवीन उद्योग, नवीन टाउनशिल, जमिनीच्या किमतीत वाढ आणि याला आव्हाने सुद्धा भरपूर आहेत. त्याच्यामध्ये मोठा खर्च आहे, पर्यावरणाची परवानगी आणि काही भागातील जमीन संपादन आणि तांत्रिक अडचणी. आणि म्हणून हा रिंग रोड संपूर्ण झाल्यानंतर पुण्याचा जो चेहरा-मोहरा बदलू शकतोय. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक जलद होईल आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पापैकी हा एक ठरेल. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.